हे 33/11 kV सबस्टेशन. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपलं सुरुवात होते क्युबिकल मेन मीटर. क्युबिकल मेन मीटरमध्ये हा सगळा क्युबिकल मेन मीटरचा सेटअप. याच्यामध्ये हा इनकमर आहे, 33 kV इनकमर आहे. MSCB कडून आलेला केबल बघू शकता तुम्ही, ही केबल आहे. त्याच्यानंतर हा मीटर आहे 33 kVचा. याच्यामध्ये डिफरंट प्रकारचे रीडिंग वगैरे, KVA, पॉवर फॅक्टर, लॅग लीड सगळं काही रीडिंग तुम्हाला आरामात भेटून जाते. त्यानंतर हा आउटगोईंग 800 अँपेअरचा आउटडोअरमध्ये आयसोलेटर लागलेला आहे. आयसोलेटरला इथून सप्लाय केलेला आहे. ठीक आहे, हा झाला ह्या रूमचा सेटअप. याची डेट वगैरे, कमिशनची काय ते सगळं काही याच्यावरती लिहून ठेवलं आहे, CTचा रेशिओ वगैरे. त्याच्यानंतर आयसोलेटरमधून हा जो सेटअप आहे, हा ट्रान्सफॉर्मरचे जे टॅपिंग्स आहेत ते रिमोटद्वारे किंवा ऑटोमॅटिक चेंजिंगसाठी टॅप चेंजरचा सेटअप लागलेला आहे. इथं व्होल्टेज वगैरे वाढवायचं, कमी जास्त करायचं. त्याच्यानंतर आयसोलेटरमधून ह्या इनकमरला, मेन इनकमर आहे हा 33 kV मेन इनकमरला सप्लाय आलेला आहे. त्याच्यामध्ये हे मल्टीफंक्शन मीटर आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रीडिंग वगैरे तुम्हाला भेटून जाते. पॉवर फॅक्टर वगैरे सगळं काही, हे टोटल रीडिंग किती आली आतापर्यंत ती रीडिंग वॅटमध्ये वगैरे. आणि पॉवर फॅक्टर पण तुम्ही इथं बघू शकता. याच्यावर तुम्हाला पॉवर फॅक्टर वगैरे दिसून जाते. हा पॉवर फॅक्टर आहे. तीन लाईनचा आहे तो, आणि सगळ्यात खालचा टोटल त्याचा ॲव्हरेज असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये सप्लाय आलेला आहे. आणि इथून ट्रान्सफॉर्मर नंबर 1 जो आपला 5 MVAचा आहे, 5 MVAचा आहे ना, 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर आहे. 5 MVAच्या ट्रान्सफॉर्मरचा सेम सेटअप. इनकेस कधी सप्लाय जर गेला तर इथून पूर्ण सप्लाय बंद होणार, म्हणजे मेन मीटरचा पण सप्लाय बंद होणार. हा ट्रान्सफॉर्मर 1ला गेलेला आहे. त्याच्यावरती डिफरंट प्रकारचे काय RYBसाठी सिग्नल लागलेले आहे, ट्रिपचा सिग्नल लागला आहे. त्याचे लाईट वगैरे, रिले वगैरे सेटिंग आहे सगळ्या. इथून करंट वगैरे किती घेत आहे आता आपला ते दिसते. त्यानंतर हा जो ब्रेकर आहे, हा ट्रान्सफॉर्मर 2चा ब्रेकर आहे. इथं त्याची रीडिंग वगैरे दिसते. सेम मीटर, मल्टीफंक्शन मीटर लागलेले आहे. याचा लास्ट टाईम PM वगैरे कधी झालं, त्याच्या डेट्स वगैरे पुन्हा थ्रू झालं तर. हा पूर्ण महिंद्रामधला सेटअप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून हे जे 2 ब्रेकर आहे, ह्या 2 ब्रेकरमधून बाहेर 2 ट्रान्सफॉर्मर ठेवले आहे. त्या 2 ट्रान्सफॉर्मरला ॲज अ इनकमर म्हणून 33 kV सप्लाय केलेला आहे इथून. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधून स्टेप डाऊन होऊन ट्रान्सफॉर्मर 1मधून इथे सप्लाय आलेला आहे ह्या ब्रेकरला. ह्या ब्रेकरवरचं पण सेम सेटिंग. इनकेस सप्लाय केल्यावर हा रिले रिसेट करायचा असतो. ट्रिपिंग रिले म्हणून त्याच्यावरती दिलेला आहे. हा ट्रान्सफॉर्मर आता किती करंट घेत आहे. हे सगळे VCB लागलेले आहेत इथं. VCBच आहे सगळे, VCB. सगळे VCB लागले आहे STमध्ये. नंतर ह्या ट्रान्सफॉर्मर 1मधून इथं सप्लाय आलेला आहे. आणि इथून हा पुरं बसबार चार्ज झालेला आहे. इथून सेपरेट 3 फीडर गेलेले आहेत. 3मधला एक स्पेअर आहे. तर 2 फीडर गेलेले आहे. हा गेला आहे M-स्टार प्लांट RMUला 11 kVचा. त्यानंतर हा गेला आहे इंजिन हायड्रोलिक प्लांटला 11 kV ST ब्रेकर इथून गेलेला आहे सप्लाय. हा मधातला बस कपलर आहे. इनकेस कधी ट्रान्सफॉर्मर 1 जर फॉल्टी झाला तर ट्रान्सफॉर्मर 1चं लोड हे ट्रान्सफॉर्मर 2वर शिफ्ट करायसाठी हा बस कपलर ऑपरेट केला जातो. हे ट्रान्सफॉर्मर 2चा हे आहे काय त्याला VCB. ते याच्यावरती सगळे याचे ट्रिपिंग रिले वगैरे लागले आहे, करंट किती शो होतो काय. आणि हा मल्टीफंक्शन मीटर आहे. इनकेस सप्लाय गेल्यानंतर जेव्हा डबल सप्लाय येतो तेव्हा हा जो स्विच आहे हा न्यूट्रलवर आता ओपन क्लोजवर याला ऑपरेट करून हा ब्रेकर ऑपरेट होतो. आणि
ह्या सगळ्या ब्रेकरचे जे कंट्रोलिंग आहे ते इकडे पण लागलेले आहे. हे जे आहे रिमोट, इथून 11 kVचा इनकमर 1 ऑपरेट करता येते. बस कपलर पण इथून बस कपलर पण ऑपरेट होते इथून. अच्छा, बस कपलर नाही ऑपरेट करत इथून 11 kV ट्रान्सफॉर्मर 1, 2चं जे ब्रेकर आहे ते इथून ऑपरेट केलं जाते. आणि त्याच्यानंतर एक रिमोटवाला सेटअप इकडे पण लागला आहे. हा सेटअप आहे ट्रान्सफॉर्मर जे 33 kVचे ट्रान्सफॉर्मर लागलेले आहेत 2. त्या दोन्ही ट्रान्सफॉर्मरले इनकमरले पण इथून ऑन ऑफ करता येते. ट्रान्सफॉर्मर 1चा पण ऑन ऑफ होतो इथून सप्लाय, ट्रान्सफॉर्मर 2चा पण सप्लाय इथून ऑन ऑफ होतो. हा पूर्ण सेटअप आहे. ही 33/11 kV सबस्टेशनची पूर्ण रूम आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये आता हे जे इथं PPs हे ऑपरेट करायसाठी हँडल वगैरे लागलेलं आहे इथं. आणि इथं हे प्रोसिजर दिलेली आहे सगळी. आणि हे जे आहेत हे ज्यावेळी ट्रान्सफॉर्मरचं काही मेंटेनन्स वगैरे नाही तिथे केबल डिस्चार्ज जो पॉवर त्याच्यातला डिस्चार्ज करायचे रॉड वगैरे आहेत ते कधी कोणाला शॉक वगैरे लागलं त्यासाठी आहेत. आणि मी मला शॉर्टमध्ये आता बाहेरचे जो सेटअप आहे आपला ट्रान्सफॉर्मरचा तुम्हाला अंधारात काही दिसणार नाही आता इथं. पण 2 ट्रान्सफॉर्मर लागले आहे 5 MVAचे. हे मेन ट्रान्सफॉर्मर आहे महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर प्लांटमधले. ठीक आहे, हा पूर्ण सेटअप आहे. त्याच्यानंतर इथं हे एक आपलं बॅटरी चार्जर सप्लाय केल्यावरती हे ऑपरेट करायसाठी बॅटरी चार्जर लागलेलं आहे. या बॅटरी चार्जरमधून सप्लाय जाऊन सगळे त्याचे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट ऑपरेट केलं. हे जे बॅटरी चार्जर आहे त्याच्यावरती लिहिलं पण आहेत 30V 35 A बॅटरी चार्जर, फ्लोट कम बूस्ट चार्जर. आता फ्लोट कम बूस्ट चार्जर काय असते एवढं डिटेल माहिती नाही आपल्याला, पण हा सगळा सेटअप आहे इथला. त्याच्यामधलं मेन हाच सेटअप आहे. सगळ्यात मेन सेटअप हाच आहे. हे जे 3 दिसत आहेत 3मधला एक मेन इनकमर आहे 33 kV जो MSCBच्या मीटरच्या आउटपुटमधून इकडे येतो. आणि याच्यातून मेन इनकमरच्या बाजूला जे 2 ब्रेकर जे आहे हे 2 ब्रेकर 2 सेपरेटली ट्रान्सफॉर्मरला गेलेले आहे. त्याच्यानंतर इकडचा जो सेटअप आहे हा ट्रान्सफॉर्मरमधून स्टेप डाऊन होऊन 11 kV आलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो मधात दिसत आहे तुम्हाला सेंटरला सगळ्यात हा बस कपलर आहे. याच्यावरून आपण 11 kVचा लोड शिफ्टिंग करू शकतो इथून सबस्टेशनमधून जर कधी इनकेस गरज पडली तर. त्याच्यामध्ये कोपऱ्यावरचे जे राईट साईडचा कोपऱ्यावरचा जो ब्रेकर आहे आणि लेफ्ट साईडचा कोपऱ्यावरचा हे दोन्ही स्पेअर ब्रेकर आहे. केबल टाकलेलं आहे इथून पण केबल चार्ज नाही आहे सध्या त्या, म्हणून त्याच्या मीटरमध्ये आपल्याला 0 रीडिंग शो होत असेल. हे बघा तुम्ही बघू शकता इथं पण 0 रीडिंग शो होत आहे. ब्रेकर तसा तो चार्ज नाही आहे तिथली केबल म्हणजे सप्लाय गेलेलाच नाही तिथून, म्हणून ते दोन्ही ब्रेकर स्पेअरमध्ये ठेवलेले आहेत. असा हा इथला सेटअप आहे.